धना बघ ना कोण आहे. काय ग? मी ऑफिस मधले अजून एक जण आहेत त्यांना फोन करून बघतेय. नाही. कोण? मी ऍडव्होकेट ईशा देशमुख. ओम आजी. काय आजी काय झालं? अगं बोल ग पटापट. काय झालंय? अगं ठोयस का बोल सटा सटा. काय नाही काय करतेस तू? हा? ते का काय झालंय? काय होतंय? थांब थांब शांत हो, मी बघते काय आहे. नाही नको. का? ईशा वहिनी आल्यात बाहेर. ईशा आले? ईशा ताई आली. अगं हळू. किती ओरडतेस? सॉरी. काय करायचं आता? ते पण ती नक्की तीच आहे का? पण मग इकडे कशी आली आहे? ओम पण नाहीये. काय सांगायचं तिला आपण? तू फोन कर ना ओमला. अगं तू दार लावलं नाहीस ना, उघडच ठेवलंयस ना. आता ईशा वहिनी बाहेर उभ्या आहेत तर मी कशी दार लावीन? तू बोलू नकोस ना, फोन ट्राय कर ना. हो करतेच पण लागतच नाहीये. काय करायचं आपण? म्हणजे ओम तर नाहीये, ही अशी दारात उभी आहे. काय आपल्या आयुष्यात सगळं एकदमच घडतंय. अगं हे बघ, तू फोन ठेव, तिला आत आणून बसव. नाही हो, प्रत्येक वेळी अवघड कामं तुम्ही मलाच सांगता. मी नाही. अवघड काय? एक नंबरची रेडी आहे शबनावशी. काय? मी जाते. हो तू जा, पण जरा जरा शांतपणे हा, जास्त हुशारी दाखवायची नाही. कारण आपण सगळे कोण आहोत आणि इथे काय करतोय हे फार अवघड प्रश्न होऊन बसतील. हा अगं तू नको टेन्शन घेऊस. मी कायम आदल्या दिवशी अभ्यास करून पास झाले पेपर मध्ये. चिल. कमाल राडा होणार आहे. आलेच. राडा म्हणजे काय? हॅलो आशू. अगं कोणी नाहीये इथे. अगं हेच घर आहे ना? अगं नाही, एक कोणीतरी बाई आल्या आणि निघूनच गेल्या. पळून गेल्या आतमध्ये. मी निघू का ग इथून? ईशा ताई. एक मिनिट. ईशा ताई ना? ओम तू कशी काय इकडे? आणि परत चालली होतीस का? नाही अगं काय झालं, एक बाई आल्या आणि पळून गेल्या आतमध्ये. मला काही कळे ना काय झालं. असं झालं का? हो. सॉरी हा. कोण होत्या त्या? ती ना आमची कामवाली बाई आहे. वेडी आहे अगं ती थोडी. तू चल ना, आज चल ना. ये लाजू नकोस. ये. अगं मस्त आहे ना घर? काय? आमचं घर मस्तच आहे. तुला आवडेल नक्की. तुला पाणी हवंय? नाही इट्स ओके. नको. मग सरबत? नाही ग खरंच नको. हा, काहीतरी घे ना. मी सरबत आणते. बर्फ चालेल ना? आणते. नाही अगं नको मला. धना? आजी कुठे आहात तुम्ही? आम्ही इथे आहोत. काय करताय? नाही आम्ही इथे फ्रीज मध्ये. आम्ही लपलोय. अहो काय? अहो लपताय काय? चला ना माझ्या बरोबर बाहेर. काय करायचं आजी? हे बघ ती ओमला भेटायला आली असेल तर तिला सांग ओम घरात नाहीये, पुन्हा कधीतरी ये. असं कसं सांगणार? बरं दिसेल का ते? मधू जा ना, तू कशाला आली आहेस इथे? तू जा आणि बोलत बस तिच्याशी, इकडचं तिकडचं बोलत बस आणि मग आम्ही एक एक करून येतो. असंच कामात असताना सहज आल्यासारखे येतो आणि
मग तिला वाटेल की आपण सगळेच कामात आहोत आणि मग ती जाईल. झालं बेटा? नाही, मला नाही जमणार असं नाटक करायला. अगं तू म्हणजे तू काय? गप ग रडे. गावठी कुठली? माझ्याशी नीट बोलायचं आणि तूच गावठी आहेस. गेली होती ना एवढ्या तोऱ्यात, आलीच परत. मी जाऊन तरी आले, तू ते तरी केलं ना. आता बस, भांडायची वेळ आहे का? जा ना. काय जा ग जा. ठीक आहे, जाते मी, बघते. हा नीट आहे बेटा. नाही आपल्याला फेस करावंच लागेल पण. काय करायचं पण कळतच नाही ग. बस ना तू. नाही, इट्स ओके, मी ठीक आहे. इट्स ओके काय, बस बस बस. येत आहेत ते सगळे ठरवतायत जरा. काय? म्हणजे काम काय काय करायची आहेत ना ते आपापसात ठरवतायत. बाकी ओम उकडतंय ना खूप. अगं उन्हाळा पुण्यात काही होतं सध्या, कधी पाऊस पडतो कधी उकडतं. ग्लोबल वॉर्मिंग. आणि कांदे 62 रुपये किलो झालेत अगं. आम्ही तर जरा मार्केट यार्डातून आणतो आठवडाभराची भाजी. इथे बॅडमिंटन कोर्ट आहे एक जवळ, मस्त आहे. तुझा आवडता स्पॉट कुठला? इथे डबल बेडशीट कुठे मिळते माहिती का ग तुला? ओम कुठे आहे? दादा ना बाहेर गेलाय. त्याचा फोन नाही लागत आहे. हो, तो पाण्यात पडला ना. काय? म्हणजे दादा नाही, फोन पाण्यात पडला म्हणून लागत नसेल. कुठे गेलाय? येईल ग, कधी येईल आता, येईलच. इथेच गेलाय ना. आले आले. आजी हाक मारते मला. काहीतरी हवं असेल ग तिला. मी येते हा जाऊन. मला नाही ऐकू आलं. अगं तू नवीन आहेस ना, तुला कसं ऐकू येईल? आम्हाला सवय झाली आता या हाकेची. गुडघा दुखतो ना तिचा. मी म्हंटल तिला मी ऑपरेशन करून घ्या, ऐकतच नाही. हो, आले 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 हा, मी आले. अरे तुम्ही इथेच बसणार आहात का? चला ना बाहेर. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा. हो. मी तिला साथ घेऊन येते. लेडीज का? कसं काय करतेस? अहो, काय करायचं काय ते? करतेस असं? शोभना मावशी, मी मगाचपासून एकटी बॅटिंग करते हो तिकडे. हो मला काही माहित नाही. तुम्ही दोघी चला आता माझ्या बरोबर. बरं बरं. हा, तुम्ही दोघी पुढे जा. आणि तू चहा कर. हो. मी तिला सांगून आले तू आमची बाई आहेस म्हणून, कामवाली. तू चहा करा पटापटा. अजून मी काय कामवाली बाई आहे का? अगं तिला सुचलं ते बोलली ती. तिने म्हटलं म्हणून काय तू कामवाली होतेस का? बघ ना, इतकं काय. ए, आणि तुम्ही प्लीज आता चला बाहेर. हो. तिला काही कळेन असं झालंय. ती मला काय काय विचारते तुमच्याबद्दल. मी काय सांगू? नाही नाही नाही, मी काय करते, मगाचा चहा आहे ना तो घेऊन येते. मी चहा घेऊन येते मी. तू जा पुढे. तू हा? पुढे, आम्ही येतो. नक्की ना. हो, शहाणी आहेस ना. प्लीज प्लीज जा, प्लीज प्लीज जा. मी आले चहा घेऊन. हा हा, तिकडेच ठेवलंय. अगं किती वेळा बोलवतेस मला? सारखं नको बोलवस आता. अगं आजी ग, इकडे तिकडे ठेवते गोष्टी आणि मग ओरडत राहते माझ्या नावाने. बाकी सगळे नाही आहेत का? मावशी वगैरे? मावशी, तुला माहितीये मावशी? हो. मावशी, ए मावशी, अगं ती ओळखते तुला. ये, अगं काय झालं? हा काय आरडाओरडा कसला चालला इथे? हा हॅलो हॅलो. ईशा आहे ना ही? हो. अरे कधी आले ईशा? मला कोणी सांगितलंच नाही ईशा आल्याचं. तू चहा नाही का घेऊन आली सगळं?
काय माझं डोकंच चालत नाहीये. मी आजींसाठी चहा घेऊन आले आणि बाहेरच आले. काही हरकत नाही, काही हरकत नाही. तू घे ना चहा. आयशा, चहा दे ना. काय वेंधळेपणा आहे हा. नाही. अगं, मग पाणी तरी दिलंस की नाही तू तिला? काय चाललंय नुसतं उन्हाळ काय चाललंय दिवसभर? अगं सकाळी उठून पांघरुणाची घडी सुद्धा करत नाही. काय म्हणायचं आता? आणि 2 दिवसापासून बाथरूम मध्ये ते कपडे पडलेले आहेत. कोण आवरणार आहे हे सगळं? हा, एवढी कामं पडली सगळी मीच करायची आहेत का? हो मी करणारच होते. तू उगाच लोकांसमोर कशाला बोलतेस हे सगळं? लोकांसमोर ईशा परकी आहे. हो ना. मग अगदी फोटोतल्यासारखी दिसते ना ईशा. हो ना. मला सतत बोलत असते अगं ही. मी केल्याचं काही कौतुकच नाहीये तिला. अगं असू दे, नको मनावर घेऊ तू. माझी आई असंच बोलत असते मला. आई नमस्कार करते. हा, आई समजते तुला आणि मला मुलगी समजते, लक्षात ठेव. आ? हा. अगं तू चहा घे ना. हो हो. आजींसाठी होता ना हा चहा? अगं नाही नाही, काहीतरी काय अजून होईलच ना चहा. धना करेल ना चहा. हो हो ती करते करते. अगं नाही ग, मला आता चहा वगैरे काही नको आहे. मला आता ही वेळ नाही चहा प्यायची. धना, अगं धना, अगं माझी जपमाळ कुठे आहे? आणि ते काय ते माझी ती खडी साखर. हो हो, खडी साखर. अहो आजी, कुठे जाताय? येते ना मी. नाही नाही नाही, बसा ना. बसा, इथे बसा. बघा कोण आलंय. बघितलं नाही का कोण आलंय आपल्याकडे? वा वा वा, ही कोण मुलगी खडी साखरी सारखी? नमस्कार करते आजी. सुखी हो, सुखी हो. तुला चांगला नवरा मिळो. की काय तुझं लग्न झालंय ऑलरेडी? नाही हो, नाही अजून. आमच्या ओमचं सुद्धा सेम आहे, त्याचंही लग्न झालेलं नाहीये. अहो आई, ओमची मैत्रीण आहे ती ईशा. नाव काय ग तुझं? ईशा. देशमुख. गोड नाव आहे, गोड नाव आहे. पण मला कोणी सांगितलंच नाही ग तू आल्याचं. बरं आहे ना सगळं? हो आजी, बरं आहे. तू काम काय करतेस? अहो काय आजी, काही पण बोलतायत म्हणजे आता. आई. हा, आई आई. अहो हो आई. आजी. हो अगं मधू, म्हणजे तुझी आजी नाही का? आजी, आई, अहो ओम बरोबर काम करते ती. वकील आहे, वकील. वकील आहेस का? पुष्कळ शिकलीस की. वा, छान. मुलींनी शिकलं की बरं वाटतं. पूर्वीच्या काळी ना बायकांना शिकायलाच देत नसत. आजी आजी. थांबावं लागतं, काही बोलते नाही तर ती लक्षात राहत नाही ना. गप ग तू. फोटोपेक्षा खूप सुंदर दिसतेस तू. आमच्या ओमला अगदी सूट होशील. खूप खुश आहेत तुला बघून. तुला एक सांगतो, हा ओमचा बाप माझ्या डोक्यात जायला लागलाय. हा, मायला काय पोराची काळजी आहे का नाही? हा, काय त्याच्या आयुष्याविषयी काय विचार करतात का नाही आई बाप? तो फोन लाव त्याला, मी बोलतो देशी. भाऊ परदेशी असतो तो. परदेशात काय आयआयशी करतो काय? ॲटॉमिक सायंटिस्ट आहे. कोण? शास्त्रज्ञ वेगवेगळे प्रयोग करत असतो. कसले प्रयोग करतो? इथं प्रयोग करून पोराला जन्माला घातलाय, त्याची जबाबदारी नाही. हा, तू त्याला फोन लाव. मी त्याला विचारतो, म्हणा बापाचं काळजी आहे का नाही तुझ्याकडं. आणि बघ त्याला म्हणा ताबडतोब परत ये. जर नाही आला ना, माझं इंटरनॅशनल नेटवर्क कामाला लावीन, मी सांगतोय तुला. शांत व्हा, शांत व्हा.
असा कसा अचानक येईल? कसं येईल म्हणजे कसं येईल? रॉकेटमध्ये बसून ये म्हणाव आणि आल्या ते ईशाच्या आई बापाला भेट. आईला छोकरा तयार आहे, छोकरी तयार आहे, केवळ आई बाप नाही म्हणून लग्न मोडायला नको. तू फोनला मी बोलतो तिच्याशी. आईला डोक्यातच गेला नाही आता. ठीक आहे भाऊ, तुम्ही म्हणता तर तोही प्रयत्न करून बघतो. लाव फोन, बोलतो मी त्याशी. बरा होता का चहा बेटा? आमच्याकडे जरा कमी गोडच चहा पितात. घरचे सगळे गोड आहेत ना म्हणून. आजी फारच खुश आहे ईशाला बघून. हा नाही, छान होता. म्हणजे आमच्याकडे जरा जास्ती गोड असतो चहा. हो का? बरं झालं. मला असाच आवडतो. पण ओम कुठे आहे? अरे काय काय सांगणार आता? अगं तुम्ही आजकालची मुलं काही सांगता का मोठ्या माणसांना तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही कुठे येता जाता? ओ, मला असं वाटलं की म्हणजे मला वाटलं की तुमच्यात बोलणं होत असेल. तुम्ही पत्र नव्हतं का पाठवलं मला सगळ्यांनी मिळून? म्हणून मला असं आपलं वाटलं की तो तुम्हाला सांगत असेल सगळं. त्याने सांगितलंय तुम्हाला काही? त्या पत्राची आयडिया माझीच होती. हा मुलगा काही बोलतच नाही ना, आम्ही पण विचार केला काय करायचं. तुला राग आला नाही ना? म्हणजे तसं काय वाटलं असेल तर सांग, अगदी मोकळ्या मनाने सांग. अहो, नाही 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 म्हणजे अगदीच राग नाही आला. इनफॅक्ट इतकं गोड होतं ते पत्र, मला खूप आवडलं. तुमच्यापासून काय लपवायचंय आता? पण माझे ते सगळे दिवस इतके छान गेलेत आणि माझ्या आयुष्यात याआधी इतकं सुंदर काहीच झालेलं नव्हतं. तुमच्यापासून काय लपवायचंय आता? पण माझे ते सगळे दिवस इतके छान गेलेत आणि माझ्या आयुष्यात याआधी इतकं सुंदर काहीच झालेलं नव्हतं. पण त्यानंतर काय झालं माहितीये का? आम्ही सासवडला गेलो होतो माझ्या घरी. तिथे काय बिनसलं कुणास ठाऊक. त्याने सांगितलं होतं का तुम्हाला आम्ही जाणार आहोत सासवडला म्हणून? हो हो, सांगितलं होतं ना बेटा. तिथे आम्ही गेलो. ऍक्च्युली मी घरी सांगणार होते आमच्याबद्दल त्या दिवशी. जेवण झालं आणि हा अचानक निघूनच गेला, मला भेटलाच नाही. काहीच बोलणं नाही आमच्यात. त्याने फोन बंद करून ठेवलाय. मला कळत नाही अहो काय होतंय ना. काही कळायला मार्ग नाही. म्हणजे त्याला काही आवडलं नाहीये का? त्याला आमच्या घरातलं कोणी काही बोललंय का लागेल असं? काय झालंय नेमकं? मला नाही समजत आहे. मी काय करू? तू शांत हो बेटा. म्हणजे काय माहितीये का, मला कळत नाहीये तो असं का वागतो. मधूनच छोटासा जरी वाद झाला ना आमच्यात तरी असं कोशात निघून जातो एकदम. काहीच बोलत नाही. अगदी बाबांसारखा आहे माझ्या. माणसाने बोलायला पाहिजे ना, घडाघडा असं बोलून टाकलं पाहिजे. हो, आपल्याला कसं कळणार त्याला नेमका काय त्रास होतोय ते? मला खरंच कळत नाही काय म्हणणं त्याच. काय माहितीये ना, मी खूप गुंतलीये त्याच्यात.
आय एम रिअली सॉरी. मी म्हणजे मला कळतंय मी तुमच्याच मुलाची तक्रार करते तुमच्याकडे. नाही नाही असं काही नाही. या सगळ्या परिस्थितीत मी काय करू आई? मला 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 खरंच कळत नाहीये मी काय करू. काही काळजी करू नकोस ग. ए ईशा, ही आई आहे ना तुझ्या बरोबर? हा